नमस्कार, वेदिका की रसोईमध्ये सगळ्यांचं स्वागत। सध्या पावसाळी वातावरण आणि आषाढी एकादशी निमित्त लोणावळा चिक्की घरच्या घरी सहज व सोप्या पद्धतीने बनवा यासाठी एक खास ट्रिक आहे। ती काय आहे पुढे बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य, इथे 2 वाटी शेंगदाणे भाजून सोलून घेतलेले आहेत आणि ते हलकेसे क्रश करून घेतलेले आहेत। 2 चमचे साजूक तूप, 2 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ, कढाई गरम झाली की त्याच्यात बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा। गूळ चांगला वितळण्यासाठी मी 1 चमचा थोडंसं पाणी घालते। इथे गूळ चांगला विरघळलेला आहे, त्याच्यात आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत आपण चक्की बनवण्यासाठी इथे एक पोळपाट घेऊया, त्याला आपण तूप लावून घेऊया। तूप लावल्यामुळे आपली चक्की खाली चिटकणार नाहीये। पाकामध्ये ना तूप घातल्यामुळे चिक्कीला चांगली शाईन येते आणि खाताना दातांना चिक्की चिटकत नाहीये। इथे पाकाला चांगल्या बबल्स यायला लागलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि मी बोलले होते ना तुम्हाला एक माझी छोटीशी ट्रिक आहे, ती आहे तुम्ही याच्यात ना थोडासा खायचा सोडा टाकू शकता। त्यामुळे आपली चिक्की ना कुरकुरीत व्हायला मदत होते। पाक हा मंद आचेवर शिजू द्यायचा आहे, कारण गूळ हा पटकन विरघळतो आणि पटकन लालसर होतो। चला तर मग आपण आपला पाक तयार आहे का बघूया। थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यात आपला पाक टाकून बघायचं। पाक असा कडकनी तुटला ना तर आपला पाक रेडी आहे असं समजायचं। जर मऊसर असेल ना तर आणखी आपला पाक रेडी नाहीये। पाक आता रेडी आहे, त्याच्यात आपण शेंगदाणे घालून घेऊया। हे मिश्रण पटकन एकत्र करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। हे मिश्रण पोळपाटावर काढून घ्या आणि हे एकसारखं असं पसरवून घ्या। हे मिश्रण एकसारखं लाटून घ्या। हे मिश्रण थोडं गरम आहे तोपर्यंत चौकोनी आकाराच्या अशा खाच्या पाडून घ्यायच्या। ही चक्की थोडी आपण थंड होऊ देऊया। थंड झाले की आपण याच्या चौकोनी आकाराच्या वड्या पाडून घेऊया। तर ही चिक्की आता थंड झालेली आहे, ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तयार झाली घरच्या घरी कुरकुरीत, गोड आणि खमंग आषाढी स्पेशल लोणावळा चक्की। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा। अशाच भन्नाट रेसिपींसाठी वेदिका की रसोईला सबस्क्राईब करायला विसरू नका।